आज मी बोलणार आहे 3 असे न्यूट्रिएंट्स किंवा 3 असे पोषक तत्व जे पिंपल्स कमी करण्यासाठी किंवा पिंपल्सला ठीक करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तो पिंपल्स येण्याचं प्रमुख जे कारण आहे ते म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स. आणि एक्झॅक्टली काय होतं पिंपल्स येतात तेव्हा आपल्या स्किनमध्ये जे ऑइल ग्लँड्स आहेत, ज्याला सिबेशियस ग्लँड्स असंही म्हणतात, आणि हे सिबेशियस ग्लँड्स अति प्रमाणात ऑइल बनवायला लागतात आणि हे ऑइल आपल्या स्किन सरफेसवर येतं, त्यामध्ये इन्फेक्शन होतं आणि मग आपल्याला पिंपल्स येतात. सो 3 असे मी जे न्यूट्रिएंट सांगणार आहे ते ऑइल प्रोडक्शनला कंट्रोल करतात आणि त्यामुळे पिंपल्स येणंही कमी होऊन जातं. पहिला आहे विटामिन ए. सो विटामिन ए हे आपल्या ओव्हरऑल स्किनसाठी खूपच महत्त्वाचं आहे. विटामिन ए मुळे काय होतं, स्किनचं इन्फ्लेमेशन कमी होतं, ऑइल ग्लँड्स जे आहेत त्याचं पण इन्फ्लेमेशन कमी होतं आणि पिंपल्स येण्याचं प्रमाण खूप कमी होऊन जातं. तो विटामिन ए ज्या ज्या अन्नपदार्थांमध्ये असतं ते म्हणजे क्वाड लिव्हर ऑइल. क्वाड लिव्हर ऑइल हे सर्वात चांगला सोर्स आहे विटामिन एचा. त्यासोबतच अंडी, हिरव्या पालेभाज्या, भोपळा, गाजर या सगळ्या पदार्थांमध्ये विटामिन एचं प्रमाण अधिक असतं. दुसरं आहे झिंक. सो झिंक ही ऑइल ग्लँड जे आहेत म्हणजे सिबेशियस ग्लँड्स आहेत त्यांना कंट्रोल करतं. म्हणजे ऑइल ग्लँड्स अति प्रमाणात ऑइल बनवत असतील तर त्याला कंट्रोल करण्याचं काम झिंक करत असतं. त्यामुळे तुमची ऑइली स्किन असेल आणि अति प्रमाणात पिंपल्स येत असतील तर तुम्ही झिंकचं सप्लिमेंट घेऊ शकता किंवा ज्या ज्या अन्नपदार्थांमध्ये झिंकचं प्रमाण अधिक असतं ते घेऊ शकता. सो झिंक ज्या अन्नपदार्थांमध्ये जास्त असतं ते म्हणजे पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया, त्यानंतर मसूर डाळ, आणि जे नॉन व्हेजिटेरियन फूड्स आहेत ते म्हणजे शेलफिश, मासे, अंडी, चिकन या पदार्थांमध्ये झिंकचं प्रमाण अधिक असतं. त्यानंतर तिसरं जे आहे ते म्हणजे विटामिन डी. सो विटामिन डी हे पिंपलसाठी खूप महत्त्वाचं आहे. सो स्टडीजमध्ये असं पाहिलं गेलं की ज्यांनाही विटामिन डी ची कमतरता असते त्यांना पिंपल्स येण्याचे चान्सेस जास्त असतात, त्यांचे पिंपल्स लवकर ठीक होत नाही. सो विटामिन डी हे स्किनचं इन्फ्लेमेशन कमी करतं, त्यासोबतच हॉर्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम ठीक करण्यासाठी मदत करतं. म्हणून विटामिन डी मुळे पिंपल्सही कमी होतात.